today we are going to start with our very first lecture of 12th standard. Okay, in this lecture I am going to just introduce your 12th standard and just recap of your 11th standard. We'll start in this session. I will complete what is chemistry, for important branches of chemistry, branch wise chapters in 11th and 12th board syllabus. हा जो पॉईंट आहे ब्रँच वाईज चॅप्टर्स इन 11th अँड 12th बोर्ड सिलेबस, मी 11thला असताना सुद्धा तुम्हाला ब्रँचेस वाईज चॅप्टर हे करून दिले होते, बाय फॉरगेट करून दिले होते. द इम्पॉर्टन्स ऑफ 11 चॅप्टर्स इन 12th. 11thला असताना मी ह्या पॉईंटबद्दलही सांगितलेलं आहे तुम्हाला की CETला हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, फिजिकल केमिस्ट्रीमधलं मोल कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. ज्या त्यावेळेस सांगितलं होतं ते चॅप्टर्स मी पुन्हा सांगणार आहे. स्ट्रक्चर ऑफ टेक्स्टबुक. आता तुम्हाला ह्या वर्षी नवीन टेक्स्टबुक आलं आहे, ओके, 12वीसाठी. तर मग त्या टेक्स्टबुकचं स्ट्रक्चर काय 11च्या टेक्स्टबुकसारखंच आहे की थोडं वेगळं आहे. 10वीपर्यंतचं टेक्स्टबुक वेगळं असतं, मग 12वीला सुद्धा तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, तर मग त्यात वेगळं काय आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ह्याच्यात पाहणार आहोत. सो व्हॉट इज केमिस्ट्री. कोणी सांगू शकेल का की केमिस्ट्री म्हणजे काय? ओके, सो मी एक सिम्पल डेफिनेशन तुम्हाला सांगते इथे. व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ मॉलिक्युल्स अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन. नाउ ट्रान्सफॉर्मेशन मीन्स व्हॉट and molecule means what? Molecule, do you know? Water molecule or any table salt, that is common salt, NaCl molecule. So transformation means complete or major changes in something or someone's appearance. Okay, so this is nothing but transformation. आता ही डेफिनेशन थोडीशी तुम्हाला असं वाटलं असेल की केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ मॉलिक्युल्स अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन. मॉलिक्यूल इथे आपण एकदम सोपं मॉलिक्यूल घेऊयात, वॉटर. ओके, मग वॉटर जे आहे ते तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला दिसतं. सॉलिडमध्ये आईस, मग आईसमधून तो लिक्विडमध्ये होतो तेव्हा वॉटर. म्हणजे काय झालं, आईस टू वॉटर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आणि मग नंतर वॉटर व्हेपर, ते गॅशियस स्टेटमध्ये. सो आईस, वॉटर अँड वॉटर व्हेपर, these are the three forms of the water molecule, H2O molecule. Okay, so these are the transformations of water, H2O molecule. Next, important branches of chemistry. हाही मुद्दा मी तुम्हाला 11वीत असताना सांगितला होता. There are several branches of chemistry like biochemistry, industrial chemistry, analytical chemistry, food chemistry, physical chemistry, inorganic, organic, analytical. These are the 4 main branches and your textbook is also divided into these 4 branches. Okay, so first is physical chemistry, second is analytical chemistry, third is inorganic chemistry and fourth one is organic chemistry. Okay, so what is meaning of physical chemistry? So physical chemistry, आता इथं हा शब्द जो आहे फिजिकल केमिस्ट्री, आणि तुम्हाला फिजिक्स हा सुद्धा एक सब्जेक्ट आहे, बरोबर. फिजिकल म्हणजेच ह्याच्यामध्ये थोडंसं हे कोरिलेट विथ फिजिक्स आहे फिजिकल केमिस्ट्री. तुम्ही 11वीला पाहिलं असेल फिजिकल केमिस्ट्रीचा. समजा आपण पहिला चॅप्टर घेतला, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. ओके, म्हणजे आपण काही मेजरमेंट केलेत, आपण नंबर ऑफ मोल्स काढलेलेत, आपण नॉर्मॅलिटी काढली, आपण मोलॅरिटी काढली. मोलॅलिटी तुम्हाला 12thमध्ये आहे, पण नॉर्मॅलिटी तुम्ही प्रॅक्टिकलच्या वेळेस काढलेली आहेत. म्हणजे तुम्ही कशाचं तरी मेजरमेंट केलं, कशाचं तरी अमाऊंट कन्सिडर केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतात. मग फिजिकल केमिस्ट्रीची सायंटिफिक डेफिनेशन किंवा एक ढोबळमानाने आपण म्हणूयात फिजिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन काय. द ब्रँच ऑफ केमिस्ट्री कन्सर्न विथ द ॲप्लिकेशन ऑफ टेक्निक्स अँड थेअरीज ऑफ फिजिक्स टू स्टडी द केमिकल सिस्टीम. आता केमिकल सिस्टीममध्ये ह्याचा उपयोग काय होतो, आपण ॲव्होगॅड्रो नंबर पाहिला, आपण वेगवेगळे लॉज पाहिले, बॉईल्स लॉ पाहिला, चार्ल्स लॉ पाहिला. हे सगळं अंडर कशाच्या येतं, फिजिकल केमिस्ट्रीच्या येतं. सेकंड इज ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ॲनालिटिकल हा शब्द जो आहे, ॲनालिटिकल, ॲनालिसिस, तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पाहिलं असेल की इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. काय केलं होतं तुम्ही इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये, सॉल्ट्स शोधले होते. ओके, सॉल्ट्समधलं कॅटायन्स आणि ॲनायन्स शोधले होते. म्हणजे त्याच्यामध्ये किती कोणतं कॅटायन आहे, कोणतं ॲनायन आहे त्या सॉल्टमध्ये ते पाहिलं होतं. ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय केलं होतं,
फंक्शनल ग्रुप कोणता आहे, दिलेल्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, किंवा जर तो लिक्विड असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, क्रिस्टलाइन आहे की ॲमॉर्फस आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय पाहिल्या होत्या, ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये पाहिल्या होत्या. मग तसं पाहायला गेलं तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं काय डेफिनेशन असू शकते किंवा त्याचा यूज काय असू शकतो, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री स्टडीज अँड यूज इन्स्ट्रुमेंट्स अँड मेथड्स यूज टू सेपरेट, आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय द मॅटर. म्हणजे ह्या ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा मेजरली जो काही यूज आहे, मेजर यूज आहे तो कशामध्ये आहे, प्रॅक्टिकलमध्ये आहे. नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटल्यानंतर तुमच्यासमोर मॉडर्न पिरियडिक टेबल हा एक दिसला असेल. जर तुमच्या लक्षात असेल की 11वीत असताना मी सांगितलं होतं की मॉडर्न पिरियडिक टेबल हा चॅप्टर कशाच्या अंडर येतो, इनऑर्गॅनिकच्या अंडर येतो. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डील्स विथ सिंथेसिस अँड बिहेवियर ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे एनी सबस्टन्सेस इन व्हिच 2 or more एलिमेंट्स युजली अदर दॅन कार्बन. ओके, म्हणजे आता एखादा कंपाऊंड असेल, समजा मी तुम्हाला इनऑर्गॅनिकची डेफिनेशन एक्झाम्पलनी सांगते. समजा मिथेन आहे. ओके, मिथेन आठवतो ना, अल्केनमधला मिथेन. आणि समजा तुमच्यासमोर NaCl आहे, कॉमन सॉल्ट. ओके, जे की मीठ आपलं. तर मग ह्या NaCl आणि मिथेनमध्ये या दोन कंपाऊंड्समध्ये काय फरक आहे बरं. जर तुम्ही NaCl पाहिला तर NaCl कंपाऊंड 2 एलिमेंट्सनी हे झालेलं आहे, बनलेलं आहे. कोणते 2 एलिमेंट्स, सोडियम आणि क्लोरीन, NaCl. आणि मिथेन हा कंपाऊंड जर पाहिला तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CH4. तो कोणत्या 2 एलिमेंट्सनी बनलेला आहे, कार्बन आणि हायड्रोजन. म्हणजेच काय, मिथेन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला कारण त्याच्यामध्ये कार्बन आहे. पण इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन तर असतोच, बट युजली बाकीचेही एलिमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, कॅल्शियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, हेही एलिमेंट्स असतात. किंवा सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम, ओके, हे ब्रोमीन, हे सगळे जे एलिमेंट्स असतात तेही असतात. म्हणून ते असतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि त्याचा अभ्यास, त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं स्ट्रक्चर, त्याचं सिंथेसिस, त्याचं बिहेवियर, प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कशाच्या अंडर येतो, तर तो येतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर. आता चौथी जी महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची, आणि खूप लोक ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला घाबरतात 12वीत असताना पण, जो की केमिस्ट्री पार्ट 2मध्ये त्याचा समावेश होतो. किंवा तुम्हाला खूपदा हे संभ्रम पडतो की रिॲक्शनचा अभ्यास कसा करावा, किती लिहिलं तरी लक्षात नाही राहत. तर रिॲक्शनचा अभ्यास मी तुम्हाला सांगितलं होतं की तो लिहूनच करावा लागेल. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री माझ्याकडनं तुम्ही खूपदा ऐकलं पण असेल की नाही, ऑर्गॅनिकचा अभ्यास रोज केला पाहिजे, रोज रिॲक्शन्स लिहिल्या पाहिजे. तर मग हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आहे, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कॉम्पोजिशन, रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. आता समजा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, बेन्झिन म्हणा, मिथेन म्हणा, इथेन, प्रोपेन, कोणताही, ह्या सगळ्या ह्याच्यात काय आहे, कार्बन आहे. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये मेन तुमचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स जे आहेत, मेन एलिमेंट्स आहेत ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे तर आहेच आहेत, सल्फर, आणि ह्याच्या व्यतिरिक्तही एलिमेंट्स असतात. पण मेजर कोणता असतो, तर कार्बन. हे झालं तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, ह्या 4 ब्रँचेसचं मी तुम्हाला ब्रीफ एक्सप्लेनेशन आत्ता दिलेलं आहे. सो तुम्हाला 11वी, 12वी, JEE, CET कोणत्या परीक्षांसाठी तुम्हाला फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक ह्या 3 मेन ब्रँचेस असतात. आणि 11वीला तुम्हाला काही चॅप्टर्स होते ॲनालिटिकल केमिस्ट्रीवर, त्याचा उपयोग तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी हा होतो, त्याचा बराच उपयोग होतो. आता फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आपण 11वीला कोणते होते ते बघूयात. फिजिकल केमिस्ट्री, व्हॉट वी हॅव सीन इन 11th स्टँडर्ड, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. व्हेरी फर्स्ट चॅप्टर होता हा, स्टेट ऑफ मॅटर. थर्ड, ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, ॲडझॉर्प्शन अँड कोलॉइड्स, केमिकल इक्विलिब्रियम, न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. हे 8 चॅप्टर्स तुम्हाला 11वीला फिजिकल केमिस्ट्रीला होते. त्यातलं मी ॲटॉमिक स्ट्रक्चरला स्टार मार्क केलं आहे. का बरं स्टार मार्क केलं आहे, आठवतं आहे का, मी हा चॅप्टर शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं. ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम असं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर ह्या चॅप्टरमध्ये 60% जो पार्ट आहे तो तुमचा फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकताना
न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन त्याची डिस्कव्हरीसुद्धा होती, बरोबर. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं त्याच्यासाठी तुम्हाला इनऑर्गॅनिकचाही पार्ट होता, म्हणून मी त्याला स्टार मार्क दिले की हा चॅप्टर जो आहे इट इज कन्सर्न विथ फिजिकल केमिस्ट्री ॲज वेल ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑल्सो. आता तुमचे 11वीचे चॅप्टर्स आणि 12वीचे चॅप्टर्स हे जे ब्ल्यू फॉन्टमध्ये जे आहेत ते तुमचे 11वीचे 8 चॅप्टर्स होते जे आत्ता आपण पाहिले. आणि आता 12वीचे कोणते चॅप्टर आहेत हे ब्लॅक फॉन्टमध्ये राईट हँड साईडला दिलेले आहेत. सो आता आपल्याला 12वीला कोणते चॅप्टर्स पाहायचे आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे, तर पहिला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट. तुम्हाला 11वीत होता स्टेट ऑफ मॅटर. हा आणि हा चॅप्टर कोरिलेट आहे, कारण स्टेट ऑफ मॅटरमध्ये आपण सॉलिड, लिक्विड, गॅशियस पाहिलं होतं, पण आपण गॅस लॉज वगैरे लिक्विडचे लॉज वगैरे पाहिले होते. लिक्विड आणि गॅशियस स्टेटबद्दल जास्त होतं 11वीला, आणि 12वीला आपण फक्त सॉलिड स्टेटबद्दल पाहणार आहोत. सेकंड चॅप्टर आहे सोल्युशन्स. हा आणि स्टेट्स ऑफ मॅटर हा सुद्धा कोरिलेट आहे. ह्याच्यामध्ये सोल्युशन्समध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून एक हे आहे कन्सेप्ट आहे ते सुद्धा बघणार आहोत. पूर्वीच्या सिलेबसमध्ये ह्या चॅप्टरचं नाव सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होतं. आत्ता जे नवीन पुस्तक आहे त्याच्यामध्ये सोल्युशन्स हे नाव दिलेलं आहे. थर्ड चॅप्टर आहे तुमचा आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रिया हा तुमचा केमिकल इक्विलिब्रियम शी रिलेटेड आहे. फोर्थ आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आता केमिकल थर्मोडायनॅमिक्स तर तुम्हाला फिजिक्समध्ये पण असेल किंवा होऊन गेला असेल किंवा 12वीला असेल, पण इथे आपण काय पाहणार आहोत केमिकल थर्मोडायनॅमिक्स थ्रू केमिकल रिॲक्शन्स, म्हणून ह्याचं नाव केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन्सचाही अभ्यास करायचा आहे. फिफ्थ लेसन आहे, फिफ्थ चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, ते इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेल, डॅनियल सेल किंवा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जे असेल, 8वीला तुम्हाला सेल्सबद्दल माहिती आहे, निकेल सेल, तर ह्याचं आपण ब्रीफ इंट्रोडक्शन काय करणार आहोत इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये घेणार आहोत त्या चॅप्टरमध्ये. आणि 6th जो आहे तो केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल कायनेटिक्स जो आहे तो नॉट एक्झॅक्टली पण थोडासा तुमचा न्यूक्लिअर केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे का, त्याच्यासाठीच तुम्हाला न्यूक्लिअर केमिस्ट्रीशी थोडीशी इंट्रोडक्शन दिली होती. केमिकल कायनेटिक्स, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन, हे जे काही शब्द आहेत किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण केमिकल कायनेटिक्समध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर 11वीला तुम्हाला 8 चॅप्टर्स होते फिजिकल केमिस्ट्रीचे, पण 12वीत तुम्हाला 6 चॅप्टर्स आहेत. आपण आता नेक्स्ट पाहूयात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं तुम्हाला 11वीला जे होतं ते फक्त 3 चॅप्टर्स होते. कोणते होते ते, मॉडर्न पिरियडिक टेबल. ह्याच्यामध्ये आपण ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिलेलं आहे. डॉबेरायनर, स्ट्रायड, न्यूलँड, ऑक्टेव्ह, देन नंबर ऑफ पिरियड्स, नंबर ऑफ ग्रुप्स, अल्कली मेटल्स, अल्कलाईन अर्थ मेटल्स, एस ब्लॉक म्हणजे पी ब्लॉक, ग्रुप 13 to 18, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, त्याच्या पोझिशन्स, त्याचं एलिमेंट्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे आपण कशात पाहिलेलं आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहिलेलं आहे. सेकंड आहे तो एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. ह्यालाच म्हणायचं एस ब्लॉक एलिमेंट्स, अल्कली मेटल्स अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं ग्रुप 1 and 2 मध्ये, तर त्या दोन्हीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं, कंपाऊंड फ्रॉम ग्रुप 1 and ग्रुप 2, देअर प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, हे आपण ब्रीफ इंट्रोडक्शन ह्या चॅप्टरमध्ये बघितली होती. आता थर्ड जो चॅप्टर आहे इनऑर्गॅनिकचा जो 11वीत होता, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15. ओके, आता ग्रुप 13, 14 and 15 मध्ये म्हणजेच काय पी ब्लॉक एलिमेंट्स आहे. आता ह्याच्यातही आपण जर तुम्हाला आठवत असेल तर 13, 14, 15 ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं, पोझिशन्स पाहिल्या होत्या, त्याच्यानंतर त्याचे कंपाऊंड्स ह्या तिन्ही ग्रुपमधल्या 13 ग्रुपमधला, 14 ग्रुपमधला, 15 ग्रुपमधले एक एक कंपाऊंड्स पाहिले होते, देअर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस, हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं होतं. सो आता कंपॅरिझन बिटवीन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री 11th and 12th स्टँडर्ड. तर 11thला तुम्हाला हे जे ब्ल्यू फॉन्टमधले आहेत हे 11चे चॅप्टर्स होते, 3च चॅप्टर्स होते. आणि तुम्हाला ह्याच्यातही 12वीतही तुम्हाला 3च चॅप्टर्स आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 म्हणजेच काय पी ब्लॉक. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 हा पी ब्लॉक तुम्हाला 11वीत होता,
आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 पी ब्लॉक हा तुम्हाला 12वीत आहे, म्हणजे जो रिमेनिंग ग्रुप्स आहेत हे 12वीत आहे. जेई आणि सीईटीच्या दृष्टीने हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे 11वीचा सुद्धा आणि 12वीचा सुद्धा. सेकंड आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, म्हणजेच ह्याला काय म्हणायचं, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. मग ह्याच्यामध्ये आपण पुन्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कंपाऊंड्स हे सगळं पाहणार आहोत. परत ह्या चॅप्टर्सचं जे स्ट्रक्चर आहे, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी अँड एफ ब्लॉक, ह्याचं साधारणतः स्ट्रक्चर सेमच आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, फिजिकल ट्रेंड्स, केमिकल ट्रेंड्स, कंपाऊंड्स, देअर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन, युजेस, ह्या असाच स्ट्रक्चर असणार आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हा तुम्हाला आत्ता 12वीला न्यूली इंट्रोड्यूस चॅप्टर आहे. सो हे झालं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल. पहिले हे तीन चॅप्टर 11वीचे आहेत ब्ल्यू फॉन्टमधले, आणि 3 चॅप्टर ब्लॅक फॉन्टमधले जे आहेत ते आहेत तुमचे 12वीचे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आता जे 11वीचे तुमचे चॅप्टर्स होते ते 3 चॅप्टर्स होते. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ह्याच्यामध्ये रेझोनन्स, इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, आयुपॅक नेम, फंक्शनल ग्रुप्स, होमोलॉगस सिरीज, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. हायड्रोकार्बन्स, हायड्रोकार्बन्समध्ये आपण अल्केन, अल्किन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे पाहिलं होतं. मग अल्केन, अल्किन, अल्काइनमध्ये कसं होतं की अल्केन मग त्यांचं आयसोमेरिझम, त्यांचं प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस, हे सगळं अल्केन, अल्किन, अल्काइनचा सेम स्ट्रक्चर होता. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं पण सेम होता. पहिले ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय, देन आयसोमर्स असतील तर आयसोमर्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, आयुपॅक नेम, देअर प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस, हे सगळं आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये पाहिलेलं आहे. आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मीन्स ॲप्लिकेशन्स ऑफ केमिस्ट्री इन अवर डे टू डे लाईफ, दॅट इज फूड केमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री, दॅट इज इन मेडिसिन्स ऑल्सो केमिस्ट्री इज युजफुल. सो हे कंपॅरिझन आहे. ब्ल्यू ह्याच्यात जे आहे अक्षरात जे आहे ते तुमचे 11वीचे चॅप्टर्स आहेत, आणि ब्लॅक ह्याच्यात आहेत ते तुमचे 12वीचे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 11वीला तुम्हाला 3च चॅप्टर्स होते ऑर्गॅनिकचे, पण 12वीला दुप्पट म्हणजे त्याच्यापेक्षा जरा जास्त आहेत, 7 चॅप्टर्स आहेत. आणि मी तुम्हाला 11वीत असताना पण जेव्हा फंक्शनल ग्रुप्स घेतले होते तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला पुढच्या वर्षी किमान 10 फंक्शनल ग्रुप्स तरी आहेत, ते हेच फंक्शनल ग्रुप्स. ओके, आता ह्याच्यात 5, 6 आणि 7 जे चॅप्टर्स आहेत ते सोडून पहिले 4 जे आहेत ते सगळे फंक्शनल ग्रुप्सचेच आहेत. आपण 1 बाय 1 बघूयात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजेच काय, अल्काइल हलाइड्स हा फंक्शनल ग्रुप आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण चॅप्टरचं नाव ॲक्च्युली हे असं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स किंवा हॅलो अल्केन अँड हॅलो अरेन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक फंक्शनल ग्रुप पाहायचा आहे, अल्कोहोल, फेनॉल, इथर्स. ह्याच्यामध्ये हे 3 फंक्शनल ग्रुप्स, याची ब्रीफ इंट्रोडक्शन. अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्या चॅप्टरमध्ये हे 3 फंक्शनल ग्रुप, त्याची ब्रीफ इंट्रोडक्शन. आणि चौथा जो आहे अमाइन्स. आता जर पहिला हे 4 चॅप्टर्स घेतले, हे मी तुम्हाला सांगते स्ट्रक्चर ह्याचं. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, अल्कोहोल, फेनॉल, इथर, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अमाइन्स, ह्या 4ही चॅप्टर्सचं स्ट्रक्चर असं आहे. पहिले इंट्रोडक्शन त्या फंक्शनल ग्रुपची, ओके, क्लासिफिकेशन समजा असेल त्या फंक्शनल ग्रुपचं तर ते, त्याच्यानंतर आयुपॅक नेम, आयसोमर्स, प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस प्रत्येक फंक्शनल ग्रुपचं. आता ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये फक्त हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहे, ह्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, हॅलो अल्केन अँड हॅलो अरेन. तर दोन्हीचं पण तुम्हाला सेम आहे. इंट्रोडक्शन, आयुपॅक नेम, आयसोमेरिझम, प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस. आणि बाकी जे दुसरा, तिसरा आणि चौथा आहे, अल्कोहोल, फेनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स, अमाइन्स, ह्याचंही स्ट्रक्चर सेम आहे. सो तुम्हाला 12वीत एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 फंक्शनल ग्रुप्सचा अभ्यास करायचा आहे. कोणकोणते, अल्काइल हलाइड्स म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, अल्कोहोल, फेनॉल, इथर्स हे 3 आणि वरचा एक 4, नंतर अल्डिहाइड्स 5, कीटोन्स 6, कार्बोक्सिलिक ॲसिड 7 आणि अमाइन्स 8. ओके, हे तुमचे झाले ऑर्गॅनिकचे 4 महत्त्वाचे चॅप्टर्स. CET, JEE बोर्डाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, आणि ह्याच्यात आपल्याला खूप रिॲक्शन्सचा अभ्यासही करायचा आहे. आता 5वा चॅप्टर्स येतो तो बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स ज्यांना बायोलॉजी आहे त्यांना हा चॅप्टर्स थोडासा
ओळखीचा असेल किंवा त्यांचा हा झालेला असेल 11वीत, कारण की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, ॲमिनो ॲसिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, हॉर्मोन्स ह्या सगळ्या गोष्टींचा, व्हिटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टींचा काय आहे, अभ्यास आहे, ह्यांचा समावेश आहे. 6 जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. मग पॉलिमर केमिस्ट्री म्हणजे पॉलिमर्सच्या ह्याच्यात केमिस्ट्रीचा काय यूज आहे, पॉलिमर्सचे क्लासिफिकेशन, हे सगळं जे आहे हे या चॅप्टरमध्ये आहे. आणि 7वा जो चॅप्टर आहे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री, हा एक 7वा चॅप्टर आहे. हा थोडासा आपल्या केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफशी थोडासा रिलेटेड आहे. सो हे झाले तुमचे आता ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ 12th स्टँडर्ड चॅप्टर्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या. ओके, सो असे टोटल ऑर्गॅनिकचे 7, इनऑर्गॅनिकचे 3, 10 आणि फिजिकलचे 3, 16 चॅप्टर्स तुम्हाला केमिस्ट्रीला, पूर्ण केमिस्ट्रीला 16 चॅप्टर्स आहेत. नाऊ ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ॲनालिटिकल केमिस्ट्री हा जो आहे तो तुम्हाला प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे. मी तुम्हाला सांगितलं की ॲनालिटिकल केमिस्ट्री तुम्हाला प्रॅक्टिकलला युजफुल आहे. ओके, कोणते होते ते 11वीचे चॅप्टर्स? इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री, बेसिक ॲनालिटिकल केमिस्ट्री, हे 2 चॅप्टर्स होते. ओके, सो इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्निक्स आहे, ॲक्च्युली बेसिक टेक्निक्स युजफुल इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री आपण एरर्स वगैरे ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि बेसिक टेक्निक्स इन ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये क्रिस्टलायझेशन, रिक्रिस्टलायझेशन, TLC, प्युरिफिकेशन मेथड्स ज्या आहेत किंवा तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये नेहमी वापराव्या लागतात, मेल्टिंग पॉईंट कसा काढायचा, बॉइलिंग पॉईंट कसा काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि हे दोन्हीही चॅप्टर्स तुम्हाला 12वीच्या प्रॅक्टिकलसाठी उपयुक्त आहेत, जे तुम्ही आता कॉलेज जेव्हा केव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही जे प्रॅक्टिकल कराल त्याच्यासाठी हे उपयोगी आहे. आता तुमचं 12वीचं टेक्स्टबुक कसं असेल? 10वीपर्यंत कसं होतं तुमचं टेक्स्टबुक? तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड सगळ्या गोष्टी होत्या, तुम्हाला गिव्ह रिझन्स होते, ट्रू ऑर फॉल्स होते, फिल इन द ब्लँक्स होते, किंवा चूज ॲप्रोप्रिएट वन आन्सर अँड रिराईट द होल सेंटेन्स, हा एक क्वेश्चन होता. पॅरेग्राफ रीड करून तुम्हाला काही ॲन्सर्स लिहायचे होते ॲक्टिव्हिटी बेस्ड जे आहेत त्याच्यासाठी, किंवा कम्प्लीट द फ्लो डायग्राम, असा तुमचा पेपरचा होता 10वीच्या बोर्डाला. पण आता 12वीचं बोर्डाचं जे आहे तो थोडासा स्ट्रक्चर चेंज आहे. आता हे जे आहे कॅन यू रिकॉल, रिमेंबर, डू यू नो, ऑब्झर्व अँड डिस्कस, यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू टेल, इंटरनेट माय फ्रेंड, ट्राय दिस, ॲक्टिव्हिटी, कॅन यू थिंक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्येही टेक्स्टबुकमध्येही होत्या. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या गोष्टीसुद्धा वाचत चला, कारण की बोर्डामध्ये हे रिमेंबर जर असेल, तुम्ही जर वाचलं असेल तर ह्याच्यावर एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आला तर तुम्ही त्याचा उत्तर देऊ शकता जर तुम्ही ते वाचलं असेल तर. डू यू नो मधलं पण होऊ शकतं असं की ते देतात तुम्हाला त्याच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये पॅराग्राफ एक छोटासा, डू यू नो. समजा आता आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स घेतलं, त्याचं एखादं प्रिपरेशन असेल, तुम्हाला पुस्तकामध्ये एक 5 ते 6 मेथड्स फक्त प्रिपेअरच्या असतील, पण त्याच्यापेक्षाही जास्त मेथड्स असतात. वेगवेगळ्या मेथड्सने तुम्ही तो फंक्शनल ग्रुप प्रिपेअर करू शकता. मग हे असं छोट्याशा एका कॉलममध्ये ते डू यू नोमध्ये वगैरे देतात, आणि त्याच्यावर जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये एखादी डायग्राम आणि त्याच्यावरनं तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा दिलेल्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला ह्याच्यात लिहायची आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर, एखादा मिसलेनियस कॅटेगरीतला क्वेश्चन असेल किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन असेल, कॉम्प्लिकेटेड न्यूमेरिकल असेल तर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये ते दिलेलं असतं. कॅन यू टेल म्हटल्यानंतर एखादा प्रश्न ते पुस्तकातला असा देतील की जे तुम्हाला वाचून परत एकदा उत्तर देता येईल. इंटरनेट माय फ्रेंड, इफ यू वॉन्ट ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ every chapter you can take from internet, try this, there will be some activities and can you think. आता पूर्ण चॅप्टर आहे आणि मग त्याच्यावर तुम्ही काय विचार करू शकता, हा जो दिलेला आहे तो ह्या कॉलममध्ये दिला आहे कॅन यू थिंकमध्ये. हे झालं तुमचं टेक्स्टबुकचं स्ट्रक्चर. आता तुमचं एक्सरसाइज जी आहे, मी तुम्हाला खूपदा सांगितलं आहे की चॅप्टर सुरू झाला की तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घ्या. भले तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पुस्तकातच सॉल्व्ह करा, ते परत लिहू नका नोटबुकमध्ये, पण तुम्ही शॉर्ट ॲन्सर्स, लॉंग ॲन्सर्स किंवा जे काही तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर्स दिलेले आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहित चला. तुम्ही ते लिहिले पाहिजेत असं माझं प्रामाणिकपणे मत आहे, कारण तेच तुम्हाला बोर्डासाठी युजफुल आहे.
तर त्याच्यामध्ये आहे इन टेक्स्ट क्वेश्चन्स, म्हणजे पुस्तकामध्ये चॅप्टरमध्येच एखादा क्वेश्चन दिलेला असेल त्यातलेही काही क्वेश्चन्स येऊ शकतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे पण आहेत. MCQs बऱ्याच प्रमाणात दिलेले आहेत एक्सरसाइजमध्ये. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, शक्यतो शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स हा पेपर पॅटर्ननुसार सेक्शन बी मध्ये येतो. आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स हा पण सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये असे 4 पॉईंट्स आहेत एक्सरसाइजचे. सो जेव्हा तुम्ही आपले चॅप्टर्स शिकवणं सुरू होईल तेव्हा तुम्ही एक्सरसाइज प्रत्येक चॅप्टरची सोडवली गेली पाहिजे, कारण ती बोर्डासाठी आणि CET साठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. सो हा झाला ब्रीफ इंट्रोडक्शन आपला 12th सिलेबसचा आणि थोडासा रिकॅप 11वीचा.